लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, मात्र सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती जालना लोकसभा मतदारसंघाची. त्याची वेगवेगळी कारणं आहे. एकीकडे जरांगे फॅक्टर चालला असं बोललं जात आहे. मात्र याच वेळी आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांनी निवडणुकीत मदत केली नाही, त्यामुळेच ते पडल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. आपल्यासोबत स्वतः अब्दुल सत्तार साहेब आहे. काय सांगाल या चर्चेला कसं पाहता? नाही, ह्या चर्चेमध्ये सत्यता नाही आहे. मी त्यांना मदत केली, परंतु माझे कार्यकर्ते जे नाराज होते, गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि सिल्लोड सोयगावची वागली, त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसले आणि ते दिसल्यानंतर त्याच्यामुळं हा फरक पडला. परंतु एकंदरीत पाहिलं तर भोकरदन मतदारसंघामधली बी लोकसभा एकटी भोकरदनवर बी असते तरी 1400 मताने मला वाटतं भोकरदन विधानसभेमध्ये ही कमी आहे खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब. म्हणून कुठंतरी सोशल मीडियावर जी चर्चा होती त्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे, परंतु सत्य नाही. बरं, तुमच्या मतदारसंघातून आणि अर्जुन खोतकर साहेबांच्या मतदारसंघातून कमी लीड आहे. नाही, लीडचा प्रश्नच नाही आहे. आमच्याकडे 30,000 मताची लीड कल्याण काळे साहेबाला मिळालेली आहे. ते भोकरदनमध्ये किती मिळाली, जालन्यामध्ये किती मिळाली, बदनापूर किंवा पैठणमध्ये माझ्यापेक्षा जास्त 39,000 38,000ची लीड पैठणमध्ये कल्याण काळे साहेबाला आहे. ही सर्व एकंदरीत परिस्थिती पाहिली तर सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि त्याचे परिणाम हे समोर आता निवडणुकीच्या निकालानंतर आलेले आहेत. अनेक टी व्हीमध्ये लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विश्लेषण केली होती. त्यामध्ये तुमच्या NDTVने भोमरे साहेबाच्याबद्दल सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आणली, म्हणून मी तुमचाही आभार मानल. आणि त्या पद्धतीने आमचे भोमरे साहेब 25 वर्षानंतर एक उमदा, एक सत्य बोलणारा रामकृष्ण बाबाच्या नंतर खासदार आता जे निवडून आले ते भोमरे साहेब आहेत. ज्या पद्धतीने आपण जर बघितलं, ज्या ज्या वेळी निवडणूक येते त्यावेळेस अशी चर्चा होते की अब्दुल सत्तार आणि दानवे हे मित्र की शत्रू, कारण अशा घडामोडी घडतात की ही चर्चा साहजिक होतेच. नाही, त्याच्यामध्ये साहजिक होण्याच्या पाठीमागेही काहीतरी कारणं असतात आणि हे कारणं जे मी तुम्हाला बोललो ते कारणं आहे. या कारणामध्ये शत्रू आणि मित्र हे आम्ही दोघं मित्र होतो 2019पर्यंत. 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे पाटील साहेब माझ्या प्रचाराला ही सिल्लोडमध्ये आले नाही, इथून 3 किलोमीटर अंतरावर त्यांनी सभा घेतली. भोकरदन विधानसभा मतदारसंघाला खेटून बांध लावून माझा मतदारसंघ लागतो सिल्लोड आणि 5 मिनिटाचा रस्ता होता. उद्धव ठाकरे साहेब आले होते भाषण द्यायला माझ्या सिल्लोडमध्ये, एकनाथ शिंदे साहेब आले होते. दोन्ही वेळेस मी त्यांना विनंती केली की 1 मिनिटासाठी या मतदान द्या न द्या ती पुढची गोष्ट आहे, परंतु 1 मिनिटासाठी तरी तुम्ही आमचे खासदार म्हणून मी तुम्हाला 1,00,000 मताची लीड दिली याची आठवण ठेवून तुम्ही यायला पाहिजे अशी माझी इच्छा होती. परंतु ते आले नाही आणि भोकरदनवरून सिल्लोड विधानसभाचा पूर्ण नियोजन माझ्या विरुद्ध त्यावेळेस त्यांनी लढले आणि त्याचे परिणाम काही प्रमाणावर पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मला मानणारे, मला चाहणारे, मला बोलणारे माझे मित्र असेल, माझे काही सामाजिक धार्मिक किंवा अनेक राजकारणाच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्या माध्यमातून महापालिका जे संपर्क आहे त्या संपर्कामधले प्रत्येक कार्यकर्त्यांनी ह्या वेळेस एकच मनामध्ये खूणगाठ बांधली का आपल्या नेत्याला हे प्रत्येक वेळेस पाडतात, ह्या वेळेस यांचा हिशोब चुकता करायचा. म्हणजे कार्यकर्त्यांनी हा हिशोब चुकता केला असं यस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजगी जी होती त्यांच्यावर 2दा माझ्या रावसाहेब दानवेच्या मिटिंगा झाल्या, त्यांच्या तोंडावर त्यांनी बोलून दाखवलं आणि याच्यामुळं ही जी परिस्थिती आता निर्माण झाली त्या परिस्थितीचं मूळ कारणच स्वतः साहेबाची जी रणनीती आहे, राजनीती आहे, जी काही कार्यपद्धत आहे ती त्यांना यावेळेस भावली आणि सर्वांनी थोडा थोडा वचपा काढून घेतला. आता तुम्ही जे टोपीचा पण केला होता, आता तो पण पूर्ण झालाय का? नाही, झालेला आहे, अजून कार्यक्रम ठरवलेला नाही आहे आणि तारीख निश्चित झालेली नाही आहे. तारीख निश्चित केल्या जाईल आणि रावसाहेब दानवे साहेबाच्या साक्षीने मी ती टोपी काढाल. बरं, शेवटचे प्रश्न, जर तुम्हाला 2 पर्याय जर दिले की तुमचे जवळचे मित्र कोण, रावसाहेब दानवे की कल्याण काळे, तर कोणाला निवडताल? नाही, जुने रावसाहेब दानवे, नवीन कल्याण काळे. पण आता कोणाला निवडताना? नवीन कल्याण काळे. आणि अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यापैकी कोणाला निवडता? नाही, अर्जुन खोतकर तो माझा जिवलग मित्र आहे, ते काही बोलायची गरजच नाही, सर्वसामान्य माणसालाही माहीत आहे. आणि आम्ही दोघं राजकारणामध्ये अनेक वेळेस निर्णय घेतात. गेल्या वेळेस मी निर्णय घेतला आणि ते निर्णयापासून दूर गेले. ते कसे घाबरले, काय घाबरले किंवा काय त्यांना संकट होतं, काही ती परिस्थिती होती, त्यांचं घरगुती कारण असेल, राजकीय कारण असेल,
यामुळं त्यांनी 2019ची निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीरपणे माझ्यासोबत 5 सभेमध्ये घेतला. परंतु नंतर ते त्यावेळेस राज्यमंत्री होते आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि तुम्ही लोकसभा लढा. शेवटचा प्रश्न, या सगळ्या निकालानंतर रावसाहेब दानवेंना तुम्ही मित्र म्हणून किंवा साथीदार म्हणून, शत्रू म्हणून काय जे तुम्हाला तुमच्याबद्दल चर्चा असते, काय सल्ला द्याल? नाही, माझी एकच सल्ला आहे की चांगलं वागा, सत्य वागा, बोललेला शब्द पाळा, बोललेल्या शब्दाप्रमाणे वागा. नहीं तो फिर वो एक डायलॉग है, आपको मालूम होगा, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. ये मेरा नहीं है, ये तो गीता का ज्ञान है. और जब वो शब्द को ये शब्द जुळतात तर याच्यामुळं त्यांनी पुढच्या भविष्यामध्ये चांगलं वागायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे. हार जीत होती है, एक जीत से या एक हार से किसी का राजकारण खत्म नहीं होता. कल्याण काळे साहब 3 बार गिरे, लोकसभा गिरे, 2 विधानसभा गिरे, फिर भी अभी तीसरी बार चुन के आए. इनका पहले एक बार विधानसभा में पराभव हुआ, उसके बाद अब हुआ. यानी लगातार 35 वर्षापासून ते राजकारणामध्ये सातत्याने विजय होत होते आणि त्यांच्यामध्ये पडल्यानंतर त्यांनी नाराज होणे, त्यांनी परत जोमाने कामाला लागावं, लोकांशी चर्चा करावी, लोकांना बोलावं. आता त्यांच्यावर काही देशाची जबाबदारी नाही आहे, आता काही ते मंत्री नाही आहे, आता कुठेही 26 दिवस त्यांना बाहेर जायची गरज नाही, आता 4च दिवस दिल्लीला जायची गरज किंवा मुंबईला जायला. पण परंतु 26 दिवस जनसंपर्क करावा, जनता जनार्दनांच्या बद्दल. एकमेव मी 100 मताने विधानसभा हरलो होतो, परंतु मी घरी बसलो नाही. कधी हसता खेळता मी ते मला रिकाउंटिंग करा, मी मला रिकाउंटिंग बी करत नाही. मी पहिला माणूस आहे 100 मताने हरल्यानंतर विधानसभेची रिकाउंटिंगही केली नाही. कारण की लोक म्हणले असते यांनी सर्व गडबड केली आणि ते बोगस निवडून आले, चांगले निवडून आले. मी म्हणलं मी निवांत 5 वर्ष बाहेर बसल आणि 5 वर्षानंतर मी पुन्हा येईल आणि आलो आतापर्यंत सातत्याने निवडून येतोय. धन्यवाद. हे होते अब्दुल सत्तार. उघडपणे आपण दानवेंना पाडलं हे ते मान्य करत नसले तरीही कार्यकर्त्यांनी मात्र पाडलं हे बोलायला ते विसरलेले नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोनेसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.